गद्दी चोर, वोट चोर, गद्दी चोर, वोट चोर, गद्दी चोर, वोट चोर, गद्दी चोर. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. या सरकारचं करायचं का? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं का? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं का? खाली डोकं वर पाय. मुंबई काँग्रेस जिंदाबाद. राहुल गांधी संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. वोट चोर, गद्दी चोर, 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 वोट चोर. गद्दी चोर. या सरकार कार्यक्रम संपेल. कडव्या डाव्या पक्षासाठी आज संघटनेसाठी केलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की जे उजव्या पक्ष आहेत, कडवे उजवे पक्ष, त्यांच्यासाठी हा काळ नाही. त्या तुम्ही काही विशेष संघटनांना प्रोटेक्शन करू इच्छिता, त्यांचं संरक्षण करू इच्छिता आणि बाकी सगळ्या जनतेला तुमच्या विरुद्ध जर आंदोलन केलं तर त्याच्या विरुद्ध तुम्ही एक करताय. आणि हा कायदा निर्माण का केला? हा शब्द करून अर्बन नक्सली हा शब्द करून आला. तर जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांच्यासाठी काही एका खासदाराने, बीजेपीच्या खासदारांनी हा शब्द वापरला. आणि आता हा शब्द काही दिवसांनी सगळ्यांसाठी वापरला जाणार आहे. एकदा भाषण ह्याच्यामध्ये पेपरमध्ये आलं होतं की फडणवीस साहेब म्हणतायत की त्यांच्या विरोध, त्यांच्या विकासाला विरोध, त्यांच्या सरकारच्या विकासाला जो विरोध करेल त्याला आम्ही म्हणणार अर्बन नक्सली. जो अफवा पसरवतो, आता मी एवढंच विचारेन की धारावीमध्ये तुम्ही विकास करताय की विनाश करताय तुम्हालाच माहितीये. आणि आम्ही सध्या सांगतो तर तुम्ही अफवा म्हणताय तर आम्ही सुद्धा अर्बन नक्सली येणार आणि तुम्ही काही दिवसांनी आम्हाला सुद्धा अटक करणार. त्यामुळे अशा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी सगळे एकत्र आलाय आणि हा कायदा आम्ही रद्द करू. आम्हाला एवढं माहिती की सगळे एकत्र आले की कुठलाही कायदा रद्द करू शकतो. जनशक्ती हीच मोठी शक्ती आहे आणि ही शक्ती त्यांना दाखवून देईल की तुम्हाला हा कायदा रद्द करावा लागेल. आणि एवढंच मी म्हणून तुमचे धन्यवाद मानते. धन्यवाद. आता इथे